नमस्कार विद्यार्थ्यांनो. टुडे वी लर्न टू युनिट नंबर 3 डायव्हर्सिटी अँड युनिटी इन इंडियन सोसायटी. भारतीय समाजातील विविधता आणि एकता. इन दिस युनिट वी लर्न टू डायव्हर्सिटी इन इंडियन सोसायटी, युनिटी इन डायव्हर्सिटी, चॅलेंजेस टू नॅशनल युनिटी. भारतीय समाजातील विविधता, विविधतेतील एकता आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने, ह्या 3 युनिट्सचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. 3 पॉईंट्सचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. विविधतेतील एकता असलेला आपला भारत देश ही त्याची एक विशिष्ट अशी ओळख आहे आणि ह्या ओळखीच्या आधारानेच आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. राष्ट्रीय एकात्मतेसमोरील काही आव्हानं आहेत, ती आव्हानंही आपल्याला या ठिकाणी बघायची आहेत. त्या भारतातील वैविध्यांचे स्रोत या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत. वांशिक मूळ, धर्म, जाती, आदिम संस्कृती, भाषा, सामाजिक रूढी, सांस्कृतिक आणि उपसांस्कृतिक श्रद्धा, राजकीय तत्त्वज्ञान, विचारधारा, भौगोलिक भेद हे काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि त्याचे ती स्रोतही आहेत. द मोस्ट ऑब्वियस बीइंग द एथिक ओरिजिन्स, रिलिजन्स, कास्ट, ट्राइब्स, लँग्वेजेस, सोशल कस्टम्स, कल्चर and subculture, beliefs, political philosophies and ideologies, geographical variations, etc. In this unit, unity in diversity is based on the concept where the individual or social differences in physical attributes, caste, gender, creed, cultural and religious practices, etc. ह्या अनुषंगाने सुद्धा इथे अभ्यास करायचा आहे. ज्या ठिकाणी विविधतेतील एकता हे जे सूत्र आपण बघतो, सामाजिक बांधणी, जात, लिंगभाव, पंथ, संस्कृती आणि धार्मिक पद्धतीतील व्यक्तिगत आणि सामाजिक फरकातून अधोरेखित या ठिकाणी आपल्याला ते करायचं आहे. देशातील एकतेला आव्हान निर्माण करणाऱ्या काही गोष्टी आहेत. वांशिक, धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, जातीय, वर्गीय आणि लिंगभावात्मक विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. या युनिटमध्ये in this number of first point, diversity in Indian society. First, वांशिक विविधता. वांशिक विविधता, रेशियल डायव्हर्सिटी. वंश हा जो भाग आहे, घटक आहे, तर A.W. ग्रीन यांच्या मते व्यक्तीचा मोठा जैविक गट आहे असं त्यांनी त्याला संबोधलं. A.W. Green says a race is a large biological human grouping with a number of distinctive inherited characteristics which vary within a certain range. And next, sociologist B.S. Guha, he classifies the population of India into 6 main racial groups as follow: Negrito, Proto-Australoid, Mongoloid, Mediterranean, Dravidian, Western Brachycephal, Nordic. म्हणजे या ठिकाणी वांशिक वर्गीकरण जे त्यांनी केलेलं आहे हे 6 घटकातून इथे केलेलं दिसतं. काही अभ्यासकांनी याच्या काही नोंदी केलेल्या आहेत. यामध्ये आपण बघतो की वंश हा जो आहे त्यांनी निरीक्षणानुसार जगभरात कुठेही शुद्ध असा गट त्यांना दिसला नाही. भारतीयांमध्ये वंश आधारित बुद्धिजिन्सीपणाचे प्रचंड असे मोठे प्रमाण आपल्याला दिसते. वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शारीरिक वैशिष्ट्यांचा जैविक आणि DNA या पद्धतीने अभ्यास करता येतो. असा अभ्यास वैध आणि विश्वसनीय आहे असंही मानलं गेलेलं आहे. द यूज ऑफ सायंटिफिक टेक्नॉलॉजी हॅज enabled द स्टडी ऑफ फिजिकल क्वालिटीज थ्रू genetic studies and DNA testing which have greater validity and reliability. Next point, religious diversity, धार्मिक विविधता. या घटकामध्ये आपण बघणार आहोत की धार्मिक विविधता जी आहे ती आपल्याला खऱ्या अर्थाने द इन्स्टिट्यूशन ऑफ रिलिजन इज अ युनिव्हर्सल. धर्मसंस्था जगभरात सर्वत्र आढळते. भूतकाळ आणि वर्तमान काळातील सर्व समाजव्यवस्थेमध्ये जर बघितलं तर धर्मसंस्थेचं अस्तित्व आपल्याला असलेलं दिसून येतं. धर्म हा भारतीय समाजातील विविधतेचा एक महत्त्वपूर्ण असा पैलू आहे. रिलिजन इज अ वन ऑफ द की फॅक्ट्स ऑफ डायव्हर्सिटी इन इंडियन सोसायटी. बहुधर्मीय आणि बहुसांस्कृतिक देश
हा भारत देश त्याची एक वेगळी अशी ओळख आहे. संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाने जर विचार केला तर समाजाची धर्मनिरपेक्ष वीण जपली जात आहे. भारत हा असा देश आहे जिथे आदिम समाजाचा आत्मवाद आणि निसर्गवाद, हिंदू धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म या सर्व धर्मांचा उगम इथे झालेला आहे आणि भरभराटही याच ठिकाणी झाली आहे. नंतरच्या काळात काही धर्म भारतात आली. ख्रिस्ती धर्म, इस्लाम, पारशी आणि शीख धर्म याचाही खूप मोठा प्रभाव भारतावर राहिलेला आहे. आणि एकूणच द राईट ऑफ फ्रीडम ऑफ रिलिजन इज ऑल्सो डिक्लेअर्ड ॲज अ फंडामेंटल राईट बाय द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आपल्या भारतीय संविधानाने धर्मस्वातंत्र्याचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून जाहीर केलेला आहे. आणि म्हणूनच ह्याच आधारावर आपल्या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये विविध सण उत्सव पाळले जातात किंवा ते साजरे केले जातात. जसं उदाहरणार्थ गणपती, दिवाळी, रमजान ईद, पतेती, ख्रिसमस इत्यादी उत्सव. अशा या उत्सवाच्या निमित्ताने सरकारही काही सुट्ट्या जाहीर करत असतं आणि त्या सुट्ट्यांचा आपण सगळेच भारतीय त्याचा उपभोग घेत असतो, त्याचा आनंद घेत असतो आणि लोकांना हे सगळे सण साजरे करता यावे ह्याच सरकारचा यामागचा मोठा हेतू असलेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट पॉईंट ऑफ भाषिक विविधता. भाषिक विविधता, बहुभाषिक आपला भारतीय धर्मव्यवस्था किंवा आपली भारतीय समाजव्यवस्था ही बहुभाषिक आहे. लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो. मल्टीलिंग्विझम इज अ वे ऑफ लाईफ इन इंडिया. In 1956, Indian states were organized on a linguistic basis. Hence, domiciles of a particular state speak a particular language. India is a land of many languages. The Constitution of India has approved of 22 official languages. Among these, 3 languages have been recognized as classical languages. यामध्ये आपण बघतो की भारतीय संविधानाने 22 भाषांना अधिकृत अशी मान्यता दिलेली आहे. संस्कृत आणि तमिळ आणि कन्नड या 3 भाषांचा अभिजात भाषाचा दर्जा देण्यात आलेला आहे. भारत सरकारने या 3ही भाषांना विशेष दर्जा आणि मान्यता दिलेली आहे. या अभिजात भाषांची लिखित आणि मौखिक अशी परंपरा 1000 वर्षापेक्षा जुनी असलेली आपल्याला दिसून येते. संयुक्त राष्ट्राने दिनांक 21 फेब्रुवारी 2017 हा आंतरराष्ट्रीय भाषा दिन म्हणून जाहीर केलेला आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला आपल्याला जीकेचा अभ्यास करायचा असतो त्यावेळेला या ठिकाणी आपल्याला असे प्रश्न कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारले जातात बऱ्याचदा आणि म्हणून तुम्ही या अशा गोष्टींना अंडरलाईन करून ठेवायची, ते वाक्य लिहून काढायची. संयुक्त राष्ट्राने दिनांक 21 फेब्रुवारी 2017 हा आंतरराष्ट्रीय भाषा दिन म्हणून जाहीर केलेला आहे. 21 फेब्रुवारी 2017 वॉज डिक्लेअर्ड ॲज ॲन इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे बाय द युनायटेड नेशन्स. टुडे लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी नीड्स टू बी प्रिस्यूड. आपण बघतो की आज भाषिक विविधतेचे संवर्धन करण्याची खऱ्या अर्थाने गरज झालेली आहे. वैविध्यपूर्ण भाषा बोलणारे लोक दुर्मिळ आहेत. मातृभाषा नाकारून इतर प्रमुख भाषांचा स्वीकार करण्यात येत आहे आणि यामुळे आपल्याला हा सांस्कृतिक ठेवा भारतामध्ये भाषिक विविधतेमध्ये जपणं खूप महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघत आहोत, प्रादेशिक विविधता, रिलिजियस डायव्हर्सिटी. यामध्ये रिलिजियस डायव्हर्सिटी ह्या घटकामध्ये एखादा प्रदेश ही स्थळ आणि काळ आधारित अशी बांधणी आपल्याला असलेली दिसते. रिजन कॅन बी अंडरस्टूड ॲज अ सेपरेटियल अँड टेम्पोरल कॉन्ट्रॅक्ट दॅट exhibits some degree of cultural homogeneity. Region refers to territorial entires found within the country. For example, one might take up the northeastern region which compares the Seven Sisters. म्हणजे जसं प्रदेश म्हणजे देशातील एक भौगोलिक एकक आहे. उदाहरणार्थ जर बघितलं तर 7 राज्य असलेला ईशान्येकडील प्रदेश ज्याला आपण 7 सिस्टर असंही संबोधलेलं आहे. तथापि राज्यांतर्गत देखील काही प्रदेश पडतात. आता फॉर एक्झाम्पल समजून घ्यायचं असलं तर आपल्याला असं लक्षात येतं बघा, महाराष्ट्र राज्याचे सुद्धा काही विभाग पडलेले आहेत. जसं की कोकण, विदर्भ, खानदेश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र ही आपल्या महाराष्ट्राचे काही विभाग आहेत आणि त्या विभागानुसार त्याचं एक वेगळेपण आहे, एक वेगळं वैशिष्ट्य आहे. इच रिजन हॅज अ रिच अँड युनिक डायव्हर्सिटी ऑफ इट्स ओन. म्हणजे प्रत्येक विभाग किंवा प्रत्येक प्रदेश हा वैविध्य संपन्न आणि अनोखा असा असलेला आपल्याला दिसून येतो, जिथे ज्याची एक नैसर्गिक अशी साधन संपत्ती आहे.
मग ती काय तर नद्या, जलस्रोत, मृदा, वने, खनिजे आणि सामाजिक, आर्थिक, राजकीय वातावरण या संदर्भात प्रदेशातील विविधतेचं वर्णन आपल्याला इथे करता येतं. आणि त्या प्रदेशानुसारच तिथले लोक, वांशिकता, भाषा, बोलीभाषा, खाद्य संस्कृती, रूढी आणि तिथल्या बोलण्या वागण्याच्या पद्धती, बिहेवियर पॅटर्न्स हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. आणि म्हणून फॉर एक्झाम्पल इन महाराष्ट्र द रोल ऑफ सिग्निफिकन्स ऑफ चैत्रपूजा और छत्रपती शिवाजी महाराज इज वेल इस्टॅब्लिश्ड. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रभाव खूप मोठा असलेला दिसतो. त्यानंतर काही वेगवेगळ्या पूजा पूजा त्या त्या ठिकाणच्या विशिष्ट अशा दिसतात. चैत्रपूजेनिमित्त काही गावांमध्ये यात्रा भरतात. अशा पद्धतीने एक विशिष्ट एक ओळख त्या गावाची, त्या शहराची, त्या विभागाची आपल्याला असलेली दिसून येते. नेक्स्ट टॉपिक, कास्ट डायव्हर्सिटी. कास्ट डायव्हर्सिटी म्हणजेच जाती विविधता. भारतातील जाती व्यवस्था हा येथील वैविध्याचा किंवा वैशिष्ट्याचा एक मोठा स्रोत असलेला आपल्याला दिसतो. इंग्रजीतील कास्ट या शब्दाचा उगम पोर्तुगीज या भाषेतील कास्टा या शब्दात आपल्याला सापडतो किंवा आढळतो. त्याचा अर्थ वर्ण असा होतो. वर्ण म्हणजे काय तर हिंदू धर्मव्यवस्थेमध्ये 4 श्रेणी केलेल्या आहेत, 4 रचना केलेल्या आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. भारतामध्ये जवळपास 3500 जाती आहेत आणि 751 जातींचा घटनेतील अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि म्हणून अशा या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला विविधता दिसून येते. त्याचबरोबर क्लास डायव्हर्सिटी. क्लास डायव्हर्सिटीमध्ये आपण जर बघितलं तर वर्गव्यवस्था, की जो एक ठराविक वर्गावर आधारित त्याचे काही बेस आहेत. आर्थिक स्थान आणि आर्थिक निकष, शिक्षण यावर आधारित असलेला हा पार्ट आपल्याला दिसतो. क्लास डायव्हर्सिटी इज ऑल्सो बेस्ड ऑन क्लास अबाउट विच यू हॅव स्टडीड इन द फर्स्ट इयर sociology course. Class is typically based on financial position, that is economic criteria and education. या 2 क्रायटेरिया त्याला लावलेले आहेत. दिस फॉर एक्झाम्पल one makes a choice whether to use public transport or one's own vehicle to go to work. म्हणजे आपल्यावर डिसाईड करतं या ठिकाणी की आपण कारने जायचं, की आपण शेअर रिक्षाने जायचं, की बसने जायचं. हे त्याच्या आर्थिक कॅपेबिलिटीवर, आर्थिक स्थितीवर ठरत असतं. जवळच्या दुकानातून धान्य घ्यायचं की मॉलमधून घ्यायचं, शिक्षण कुठे घ्यायचं, आपल्याच शहरात घ्यायचं, आपल्याच गावात घ्यायचं की आणखीन विदेशात जाऊन घ्यायचं, हे त्याच्या त्या आर्थिक परिस्थितीवर ठरतं. आणि म्हणूनच आर्थिक वर्गानुसार या ठिकाणी काही भेद आपल्याला दिसतात. अप्पर क्लास, मिडल क्लास आणि हाय क्लास असे याचे क्लास पडतात. म्हणजे जसं उच्च वर्ग आणि मध्यम वर्ग, निम्न वर्ग असे या वर्गाचे विभाग पडत असतात. बहुतांश लोक आपल्याला मध्यम आणि निम्न वर्गाचा भाग असलेले दिसतात. तर उच्च वर्गामध्ये अगदी गणना करता येईल, ज्यांना मोजता येईल असे खूपच कमी लोक असलेले आपल्याला दिसतात. यामध्ये लिंग आधारित विविधता आपण जो बघतोय, क्लास डायव्हर्सिटीमध्ये विचार जर केला तर इथे लिंगभाव आधारित जी विविधता आहे ती क्लास डायव्हर्सिटीपेक्षा थोडा वेगळा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. म्हणजे जसं मुलांचं आणि मुलींचं सुयोग्य वर्तन कसं असावं, किंवा लिंगभाव या संकल्पनेमध्ये स्त्री पुरुष, स्त्रीत्व पुरुषत्व, ती किंवा तो इत्यादी सीमारेषांपलीकडे जाऊन आपल्याला याचा विचार करणं अपेक्षित असतं. In order to understand gender diversity, it is necessary to appropriate the difference between sex and gender. You might recall discussing gender as a basis for social stratification in standard 11th sociology. Gender includes diversity that go beyond gender binaries of female, male, feminine, masculine, her, his, etc. Today our understanding of gender diversity also includes the sexual organization of people, orientation of people. In this context, you may be familiar with the acronym LGBT. LGBT. What is LGBT? Lesbian, gay, bisexual and तृतीयपंथी. असं यामध्ये म्हणजे ट्रान्सजेंडर ज्याला आपण म्हणतो, लेस्बियन, गे, बायोसेक्शुअल अँड ट्रान्सजेंडर म्हणजे हे विभाग पडतात LGBT मध्ये. लेस्बियन म्हणजे स्त्री आणि स्त्रीमधील शारीरिक संबंध, गे पुरुष आणि पुरुषांमधील समलैंगिकता म्हणजे शारीरिक संबंध,
बायसेक्शुअल जी व्यक्ती दोन्ही लिंगाशी आकर्षित असते अशी. आणि तृतीयपंथी एखाद्या व्यक्तीची शारीरिक लैंगिकता आणि मानसिक लैंगिक भावना यांच्याशी सुसंगतता आढळून न येणे. अशा प्रकारचे विभाग आपल्याला लिंगभाव आणि त्यातली विविधता दिसून येते. तुम्ही ऐकलंही असेल की LGBT जी चळवळ आपण ऐकलेली आहे, बऱ्याचदा न्यूजपेपरमध्ये ह्या बातम्या येत असतात. दिनांक 6 सप्टेंबर 2018 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बहुलैंगिकता हा गुन्हा नाही असा ऐतिहासिक निवाडा किंवा न्याय तिथे दिलेला आहे, जो आपणा सर्वांनाच माहिती आहे. भारत सरकारने तृतीयपंथांना आणि त्यांच्या हक्कांनाही मान्यता दिलेली आहे. आणि आत्ताच आपण उदाहरण जर घ्यायचं ठरलं तर सुप्रिया सुळेताई ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आहेत, त्यांनीसुद्धा आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये काही लेस्बियन ज्या किंवा तृतीयपंथी जे वर्गातील महिला आणि पुरुष होते, तर त्यांना त्यांची काही एक संघटना त्यांनी तयार केली आणि त्या संघटनेचं उद्घाटन आदित्य ठाकरे आणि सुप्रियाताई सुळे या दोघांनी मिळून त्यांना एका स्टेजवर आणलं आणि सगळ्यांची एक संघटना तयार करून त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठीचं आश्वासन त्यांनी नुकतंच दिलेलं आहे. यानंतरचा पार्ट आपण पुढील व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. धन्यवाद.